नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र मनोज भैया सावळे. मित्रांनो, आज 10 जुलै 2026 या रोजी आपल्या खंडापूरला जी पादुका दर्शन झालं. शिवरात्र महिन्यामध्ये पादुकाचे दर्शन खंडापूरला या ठिकाणी किशोर शिवनेकर महाराज ह्यांनी पादुका दर्शन आयोजन केले होते. ते दर्शन सगळ्याच लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी घेतले. त्यानंतर ज्या टायमाला हिसाबाचा वेळ होता त्यातला काही हिसाब दिले आणि त्यानंतर त्याने अर्धा हिसाब देऊन तिथून फरार झाले. फरार झाल्याच्यानंतर 2-4 महिने तिथून गायबच आहेत. त्यानंतर आज दिनांक 10 जुलै 2026 या रोजी आपल्या लातूरच्या MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोतीनगर या ठिकाणी जाधव शिवनेकर ह्या महाराजाच्या घरापाशी सापळा रचून किशोर शिवनेकर महाराजला अटक करण्यात आला आहे. अटक करून त्यांना MIDC पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांना काळा कपडा, त्याच्या तोंडावर काळा कपडा नेऊन त्यांना कोर्टामध्ये हजर करून त्यांना आता आपल्या लातूरच्या साई जेलला त्यांना घेऊन जात आहेत. किशोर शिवनेकर महाराज ह्या किती हिशोबाचा घोळ आहे आणि कुणालाच माहीत नाही. कारण की तिथं खंडापूरकर साहेब असं म्हणत आहेत की भरपूर पोत्यानं पैसा जमा झाला आहे, पण त्यातला फक्त त्याने 3,35,00,000 रुपयाचा हिसाब दिले. तर त्यानंतर त्याच्यावरला हिसाब दिला नाही. तर म्हणून काही दिवस आपल्या स्थानिकच्याच मोतीनगर ह्या घरामध्ये त्याने राहत होते. बाहेरून कुलूप लावून त्यांच्या घरचे त्याला ठेवत होते. MIDC पोलिसांनी सापळा रचून किशोर शिवनेकर महाराजला अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत. फक्त आता पूर्णकर एवढं चर्चा झाली आहे की शिवनेकर महाराजला अटक केलं आहे. शिवनेकर महाराजचं दुसरं नाव म्हणजे पिस्तुल्या महाराज. कारण की हे पिस्तुल्या महाराज जनबी माझ्यावर बोट दाखवल किंवा मला टीका करल, मी त्यांना गोळ्या घालीन असं म्हणत होता. आता शिवनेकर महाराजला पकडून त्यांना जेलबंदी करणार आहेत. जेलबंदी केल्यानंतर बाकीचा जी पैसा आहे ती पैसा कुठं आहे आणि ते हिसाब कसा घ्यायचा हे आता पोलीस प्रशासन करेल. फक्त प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी 2-3 वेळेस आंदोलन केले. आंदोलनमध्ये सांगितले आहेत की शिवनेकर महाराज ही भरपूर ह्या शिवनेकर महाराजापाशी पैसा गोळा झालता आणि पैसा निवडता आणि जी तिथला मंडप हे बाहेरला खर्च हे सगळंच बाहेर त्या गावातल्या काही लोकांनी केले. आणि देणगी तर भरपूर आली होती. जी बी आपले मंत्री आहेत, खासदार, आमदार ह्यांनी बी भरपूर निधी दिले होते. आणि त्यानंतर ह्यांनी 400 ते 500 ह्यांनी बुकं छापून सर्व व्यापाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला सर्वांनाच ह्यांनी देणगी गोळा करून ही पूर्ण देणगी कुठं आहे ही फक्त शिवनेकर महाराजलाच माहिती.